ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वयंभू म्हणून आपल्या नातवाला म्हणजे बालभक्त ध्रुवाला समजावून सांगतायत की हे लक्षात घे, निर्गुण निराकार परमात्मा हा केवळ निमित्त मात्र आहे. तो असंग आहे, अलिप्त आहे, पण त्याच्या आश्रयानंच कार्यकारणात्मक हे जग फिरत असतं. जणू काही चुंबकाभोवती लोखंडाचे कण फिरावेत तसं हे जग त्या परमात्म्याभोवती फिरत असतं. एवं प्रवर्तते सर्गा स्थिती संयम एवच गुणवृत्तिकराज राजन माया परमात्मा. त्याच्या मायेमुळं हे सगळं जग हलत असतं, फिरत असतं, हालचाल करीत असतं. निमित्त मात्र तत्रासी निर्गुण पुरुषर्षभा व्यक्ताव्यक्तमिदं विश्वम यत्र भ्रमति लोहवत. सखलविदं भगवान कालशक्त्या गुणप्रवाहेण विभक्त वीर्यः करोत्य कर्तैव निहंत्य हंता चेष्टा विभुम्न खलु दुर्विभाव्या. कालशक्तीच्या द्वारेच क्रमशः सत्व, रज आणि तम या गुणांमध्ये क्षोभ निर्माण होतं, असंतुलन निर्माण होतं, असमानता निर्माण होते आणि त्याच्यातून लीलामय अशा या भगवंताच्या शक्तीमुळं सृष्टी इत्यादी गोष्टी निर्माण होतात. भगवंताची शक्तीच सृष्टीच्या निर्गळ्या रूपांमध्ये प्रकट होते, विभक्त होते आणि म्हणून भगवंत अकर्ता असून सुद्धा या जगताची रचना करतात आणि वास्तविक तो कोणाचा संहार करत नाही, पण तरी सुद्धा त्यांच्याकडून ह्या सृष्टीचा संहार होतो. रासायनिक प्रक्रियांमध्ये एक कॅटॅलिस्ट असतो असं म्हणतात, रसायनशास्त्र असं सांगतं की तो रासायनिक पदार्थ तिथे असणं अत्यावश्यक असतं, पण त्या कुठल्याही रासायनिक प्रक्रियेमध्ये तो पदार्थ भाग घेत नाही. ती रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली तरी सुद्धा जो कॅटलिस्ट म्हणून पदार्थ आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही, विपरिणाम होत नाही. भगवंत हा अशा प्रकारचा कॅटलिस्ट आहे. तो अलिप्तच आहे, असंगत आहे, पण त्याचं अस्तित्व आहे म्हणून सृष्टी निर्मिती होते, सृष्टीची स्थिती पाळली जाते आणि सृष्टीचा संहार केला जातो. ही सगळी भगवंताची जी लीला आहे ना, ही अचिंतनीय आहे. म्हणून ध्रुवाला सांगतायत की बाल ध्रुवा, हा भगवंतच कालस्वरूप आहे, तो अव्यय आहे आणि स्वतः अंतरहित असून त्याला आदी नाही आणि अंत नाही, अनादी अनंत असा जो भगवंत आहे तो तसा असून सुद्धा जगताचा तो अंत करतो आणि अनादी असून सुद्धा त्याच्यामुळे जगाला अस्तित्वाला प्रारंभ होतो. त्यातही या सृष्टीमध्ये एका जीवापासून दुसऱ्या जीवाची निर्मिती होते, संसाराची निर्मिती होते, सृष्टी निर्माण होते आणि स्वतःच्या हाताने काही न करता सृष्टीतल्या अन्यान्य जीवांच्या कडून ह्या सृष्टीचा नाश केला जातो. काळ काय, भगवंत काय, यापैकी कोणाही बद्दल ना काही विशेष प्रेम आहे, कोणी कोणाचा विशेष मित्र आहे आणि ना कोणी कोणाचा शत्रू आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये हा काल भगवंत शिरून राहिलेला असल्यामुळं, अनुप्रविष्ट असल्यामुळं त्याच्या अस्तित्वानं, त्याच्या प्रभावानं या सगळ्या गोष्टी घडत असतात. वाऱ्यावर ज्याप्रमाणे धूळ सुद्धा उडते, पाचोळाही उडतो आणि त्याच वाऱ्याबरोबर एखादा सुगंध सुद्धा वाहत जातो. त्या धुळीचा, त्या पाचोळ्याचा, त्या दुर्गंधीचा किंवा सुगंधाचा वाऱ्याला जसा कुठल्याही प्रकारे
दोष लागत नाही किंवा ते गुण चिकटत नाही, तसे सृष्टीतल्या ह्या समस्त जीवांचे किंवा चराचर पदार्थांचे कुठलेही गुणदोष भगवंताला लागत नाही. पण ही संपूर्ण सृष्टी आपापल्या कर्मांच्या अधीन राहूनच काळाच्या गतीचं अनुसरण करते आणि आपापल्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखांचे भोग भोगत असते. आयुषोपचयम जंतोः तथैवोपचयम विभू उभाभ्याम रहित स्वस्थो दुःस्थस्य विदधात्यसो. सर्व समर्थ भगवान श्रीहरी ह्या विविध कर्मबंधनांनी बांधलेल्या जीवाचं आयुष्य, त्याची वाढ किंवा त्याचा क्षय याचं विधान लिहित असतात. कोणी किती काळ जगावं, कोणी किती काळ जगल्यानंतर मरावं, कसं राहावं, कसं राहू नये, हे सगळं त्या जीवाच्या कर्मबंधनाप्रमाणे ठरत असतं. पण ते मात्र ह्या दोन्ही गोष्टींपासून दूर असतात, अलिप्त असतात आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतात. केचित कर्म वदन्त्येनं स्वभाव परे नृप एके कालम परे दैवम पुंसः काम होता परे. हे ते दृश्य विश्व आहे ना, हे चालवणारा जो परमात्मा आहे त्याला मीमांसक लोक कर्म म्हणतात, चार्वाक स्वभाववादी म्हणतात, वैशेषिक मताचा अवलंब करणारे काल म्हणतात, ज्योतिषी त्याला दैव म्हणतात आणि कामशास्त्री त्याला काम म्हणतात. हा भगवंत कुठल्याही इंद्रियाचा किंवा प्रमाणाचा विषय नाही. महदादी शक्ती त्याच्यामुळे प्रकट झाल्या, पण महदादी शक्तींवरनं भगवंताचा अनुमान नाही बांधता येत. त्या शक्तींनी काय करावं, काय करू नये हे सुद्धा संसारातलं कोणीही जाणू शकत नाही. आणि आपलं मूळ कारण काय हे सुद्धा संसारातल्या कुठल्याही घटकाला माहित नाही. मग असं असताना ते भगवंताला तरी कसं काय जाणणार? ध्रुवाला ते समजून सांगतायत की यक्षांना तू मारतोय, पण हे सगळे यक्ष कुबेराचे अनुचर आहेत. ह्या अनुचरांनी काही तुझ्या भावाला मारले नाहीये, कारण भावाचा मरण, त्याचा मृत्यू हा ठरलेला होता, त्याप्रमाणे तो झाला. ज्याने कोणी मारलं तो त्या मृत्यूला निमित्त मात्र ठरला. भगवंतानी अर्जुनाला सुद्धा असं सांगितलं ना की अरे ह्यांना मी आधीच मारलेलं आहे, निमित्त मात्र भवसवय जातील. तुला असं वाटतंय मी या सगळ्यांना मारणार म्हणून? कोणी कोणाला मारत नाही. जो तो आपापल्या कर्माप्रमाणेच मरतो, त्या कर्माप्रमाणेच ते त्याचं मरण आणि त्याचा जन्म हा ठरलेला असतो, विहित असतो. एकमात्र भगवंतच या संसाराचा रचयिता, पालन करता आणि संहारक आहे. पण आपण त्याला जनक, स्थितीपालक आणि संहारकर्ता मानतो. तो वास्तविक मी केलं असं म्हणतच नाही. तो अहंकार शून्य आहे आणि ह्या सगळ्या गुणांपासून आणि कर्मांपासून तो नित्य अलिप्त आहे. भगवंत हे सगळ्या प्राण्यांचे अंतरात्मा आहेत, नियंता आहेत, रक्षक आहेत आणि असे हे भगवान प्रभू श्रीहरी आपल्या मायाशक्तीने युक्त होऊन समस्त जीवांचं सृजन, पालन आणि संहार करत असतात. तमेव मृत्युममृतं तात दैवम सर्वात्मनोपेहि जगत्परायणं यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति गावो यथा वै नस्तिदाम यंत्रिताः. सांगो म्हणू आपल्या नातवाला समजावून सांगतायत की नाकात ज्याच्या वेसण घातलेली आहे
असा बैल त्याच्या इच्छेने कधी आपल्या पाठीवर तो ओझं वाहून देत नाही. मालकाची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो बैल आपल्या पाठीवर लादलेलं ते ओझं घेऊन जातो. त्याचप्रमाणे जगताची रचना करणारा हे ब्रह्मदेव सुद्धा नामरूपाची दोरी त्यांनी बांधलेली असल्यामुळं भगवंतांच्याच आज्ञेचं पालन करतात. आणि जे भगवंतांना मानत नाहीत, भगवत द्वेष्टे आहेत, जे ईश्वरास्तित्व नाकारणारे आहेत, अभक्त आहेत, अशांसाठी ते मृत्यूरूप असतात. आणि भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी ते अमृतरूप असतात आणि संसाराचा एकमेव आश्रय होऊन राहतात. तेव्हा आता तुला एकच गोष्ट करणं योग्य आहे की सर्व भावे सर्व प्रकारे तू या परमात्म्याला शरण जा, त्याचा आश्रय घे. अरे 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये आपल्या सावत्र मातेने सोडलेल्या बाणमुळे तू मर्माहत झालास, अपमानित झालास, हृदयात खोल त्या जखम होऊन राहिली आणि आपल्या जन्मदात्या आईची मांडी सोडून तू वनात निघून गेलास. तिथे घोर अशा तपस्येनं तू ज्या ऋषिकेश भगवंताची आराधना केलीस आणि त्यांच्याकडनं ह्या त्रिलोकीच्या वरच त्याहून श्रेष्ठाचं ध्रुवपद प्राप्त केलंस आणि वैरभाव नसलेल्या सरळ अशा हृदयामध्ये भगवंत वात्सल्यवश होऊन तुझ्यामध्ये विराजमान झाले. तेव्हा अशा निर्गुण अद्वितीय आणि अविनाशी अशा नित्यमुक्त परमात्माला अध्यात्म दृष्टीने स्वतःच्या अंतःकरणात शोध. जे दर्शन झालं ते सगुण साकार रूपात तुला झालं, बरोबर आहे, पण परब्रह्म परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि तो या सगुणाच्याही पलीकडे आहे. तेव्हा जे दर्शन झालं त्याचं स्मरण करत करत त्याच्याही पलीकडे तो बुद्धे परत सुसा असा जो आहे त्रैगुण्य हीन जो आहे, त्रिगुणातीत जो आहे, त्याला आपल्याच अंतःकरणात शोध. भगवंत ही कुठेही बाहेर शोधायची गोष्ट नाहीये. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान असं समर्थ म्हणाले होते. आपण आपल्या अंतःकरणात हळूहळू शोधायला लागलो. शोधा म्हणजे सापडेल की तो भगवंत आपल्याला आपल्या ठिकाणीच बघायला मिळेल आणि नंतर लक्षात येईल की हा संपूर्ण प्रपंच हा त्याचा विलास आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव अस्तित्वात नाही. आणखीन काही उपदेश आजोबांनी आपल्या नातवाला केला. काय केलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.